स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत श्री साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शेरगाव येथे श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी। चला तर मग जाऊया मंदिराकडे। ओम श्री साईराम। आपण आलो आहे मंदिराच्या जवळ। आज घेणार आहोत आपण साईबाबांचे दर्शन। तर आपण प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे। त्याच प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये जाणार आहे। चप्पल स्टँडला आपण पहिली चप्पल ठेवूया आणि जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये। चला तर मग जाऊया साईबाबांच्या मंदिरामध्ये। इथं आपल्याला पूजेसाठी काय सामान लागत असेल ते भेटून जाणार आपल्याला इथे घेऊ शकता आपण। मंदिर परिसर असा खूप छान आहे। तर जाऊया आपण आता पाय धुवून मंदिरामध्ये जाऊया। बोला ओम श्री साईराम। आणि मग तुम्हाला कन्फर्म करते सबमिशनसाठी। मंदिराच्या आतमध्ये आपल्याला छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत। तर मंदिर परिसर खूप मोठा आहे। तर जाऊया मंदिराकडे। इथून आपल्याला मंदिर पण दिसत आहे। चला तर मग जाऊया मंदिराकडे। इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे। भक्तगण खूप आहेत आज मंगळवार असल्या कारणाने। इथं आपल्याला दिसते अन्नछत्राचं कुपन। इथून आपण कुपन घेऊन अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घ्यायला जाऊ शकतो। इथून प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये जाणार आहोत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी। तर आपण आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही। व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे। तर आपण व्हिडिओ काढू शकत नाही। तर आपला व्हिडिओ इथपर्यंत आतमधला बंद करतो व्हिडिओ काढणं। तर आपण बाहेर आलो आहे दर्शन घेऊन। तर जाऊया पुढे आपण आता हळूहळू। आपण आलो आता अन्नछत्राजवळ। इथूनच आपण कुपन घेणार आहोत आणि महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत। चला तर मग जाऊया। हे असं राजवाडा अन्नछत्र खूप छान असं आहे। एखाद्या राजवाड्यासारखे राजवाडाचे राजवाड्यासारखं नाही, राजवाडाच आहे। त्यामुळे असं खूप सुंदर दिसत आहे। चला तर मग जाऊया आतमध्ये। आतमध्ये आल्यानंतर खूप छान असं बैठक व्यवस्था आहे। जेवणाची थाळी आपण स्वतः घ्यायची आहे। सेल्फ सर्व्हिस आहे। तर आपल्याला या महाप्रसादाच्या कुपनची किंमत 50 रुपये आहे।
पर पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्ती असं. तर घेऊया आपण पण महाप्रसाद. तर माझ्या नवऱ्याचा नंबर कसा दिला होता? तर प्रसाद आपण घेतलेला आहे. जाऊया आता तो ग्रहण करूया आपण प्रसाद. बोला ओम श्री साईराम. जाऊया मग प्रसाद ग्रहण करूया. खूप छान असा प्रसाद आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग बसूया आपण एका ठिकाणी आणि प्रसाद ग्रहण करूया. खूप छान असा प्रसाद आहे. बघू शकता प्रसादामध्ये तुम्ही चपाती, भाजी, शिरा, वरण भात, लोणचं हे सगळं आहे. तर प्रसाद खाल्ल्यानंतर आपण जाऊया आता हात धुण्यासाठी. हात धुण्याची व्यवस्था ही बाहेर करण्यात आलेली आहे. तर आतमध्ये बघा तुम्ही खूप छान असं दिसत आहे राजवाडा. याच्या आतमध्ये तुम्ही व्हिडिओ फोटोशूट करू शकता, त्याला मनाई नाही. चला चला बघा खूप छान असं आहे.
चला तर मग झालं आहे आपलं महाप्रसाद घेऊन झालेला आहे. तर जाऊया आपण आता मंदिराच्या दिशेने, पुढच्या दिशेने. हा असा मंदिर परिसर, इथे सफाईचं काम चालू आहे. खूप छान असं स्वच्छ ठेवतात, म्हणजे स्वच्छ आहे मंदिर. खूप छान असं स्वच्छतेचं काम चालू आहे. तर आपण राजवाड्याच्या पुढच्या साईडला आलेलो आहे. इथून एंट्री आहे आणि एक्झिट मागच्या साईडने आहे. तर दर्शन घेऊन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ पण आपण घेतलेला आहे. चला तर मग आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. बोला ओम श्री साईराम. चला. इथं छोटंसं साईबाबांचं मंदिर आहे. इथं पण आपण बंद आहे मंदिर, तरी आपण बघूया कॅमेराने काय शूट करताय. तिथे जेवढं दिसतं तेवढं शूट केलेलं आहे. बोला ओम श्री साईराम. तर आपलं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बोला ओम श्री साईराम. गणगण गणात भोते, गणगण गणात भोते. जय श्री स्वामी समर्थ. भेटूया आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बोला श्री साईराम. गणगण गणात भोते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ.